परंतु महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये अनेक नेते होऊन गेले, पण नारायण राणे ज्यावेळी विरोधी पक्षाचे नेते झाले त्यावेळी आम्हाला सगळ्यांना, त्यांच्या मित्रांनाही आणि त्यांच्या विरोधकांनाही, ते एवढे प्रभावी विरोधी पक्षनेते ठरतील असं स्वप्नातही वाटलं नाही. कारण त्यांचा स्वभाव, त्यांचं कार्य, त्यांचं व्यक्तित्व, त्यांचे विचार लक्षात घेता विधिमंडळामध्ये आणि संसदीय लोकशाहीमध्ये विषयाचा अभ्यास करून, परखड विवेचन करून सभागृहामध्ये विरोधी पक्ष म्हणून सत्तारूढ पक्षाला कैचीत पकडणं, याचा लोकतांत्रिक कौशल्य खूप महत्वाचं आहे. पण मी विनंती करेन सगळ्या तरुण आमदारांना की तुम्हाला काही जर शिकायचं असेल तर राणे साहेबांनी विरोधी पक्षाचा नेता म्हणून दिलेली जेवढी भाषणं आहेत त्याचं वाचन तुम्ही एकदा जरूर करा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की विरोधी पक्ष नेता किती प्रभावीपणे, किती योग्य रीतीने बोलू शकतो. त्यांची शैली आक्रमक होती, पण कोणाच्या जखमेवर मीठ सोडून त्याला अपमानित करण्याचा त्यांनी प्रयत्न नाही केला. आपल्या मुद्द्याशी कधी कॉम्प्रोमाइज नाही केलं. आपला मुद्दा पूर्ण विश्वासाने, अतिशय आक्रमक रीतीने मांडला. आणि ते मांडत असताना त्यांचं जे कौशल्य होतं, त्यांचं ते वक्तृत्व होतं, खरं म्हणजे ते उदाहरण योग्य नाही आहे. पण सत्य आहे म्हणून मी त्यांची क्षमा मागून तुम्हाला सांगतो की कधी कधी क्रिकेटच्या मॅचमध्ये, 5 दिवसाच्या टेस्ट क्रिकेट मॅचमध्ये शेवटी कुठेतरी 3-4 ओव्हर बाकी असताना जेव्हा पहिला किंवा दुसऱ्या नंबरचा खेळाडू आऊट होतो तेव्हा नाईट वॉचमन म्हणून कोणीतरी खेळाडू येतो आणि तो ते ओव्हर खेळतो आणि दुसऱ्या दिवशी अशी बॅटिंग करतो की ओपनिंग बॅट्समनही विसरतो आपण, मिडिल लेव्हलही विसरतो, कारण तो इतकी सुंदर बॅटिंग करतो की ती लोकांच्या लक्षात राहते. राणे साहेबांकडनं त्यांचा एकंदर स्वभाव, मंत्रीपद हे सगळं बघताना विरोधी पक्षाचा नेता म्हणून जी कामगिरी करावी लागते की एवढी नेतृत्वदीपक कामगिरी ते करतील असं कोणाला वाटलं नव्हतं. पण या काळामध्ये त्यांनी अतिशय सुंदर अभ्यासू भाषणं विधिमंडळात दिली. इंडस्ट्री असेल, ऍग्रिकल्चर असेल, प्रशासन असेल, या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, विरासत याचं जतन झालं पाहिजे, या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचे अधिकार साबित राहिले पाहिजे, लेजिस्लेटिव्ह बिल असतील, वेगवेगळ्या विषयावर त्यांनी दिलेली भाषणं एवढी अभ्यासपूर्ण होती की नारायण राणे एवढा अभ्यास करू शकतात याच्यावर कोणाचा विश्वासच नव्हता. नारायण राणे साहेबांची ती भाषणं पाहिल्यावर सत्तारूढ पक्षात चर्चा होती, अरे काय राणे एवढं चांगलं बोललं. म्हणजे जे मेरिटमध्ये फर्स्ट क्लासमध्ये पास होतात ते मेरिटमध्ये आले तर आश्चर्य नाही आहे, पण जे मेरिटमध्ये येणार नाही, कदाचित पास होतील इथपर्यंत विश्वासानं जेव्हा ते मेरिटमध्ये तो विद्यार्थी येतो, तसं राणे साहेबांचा तो चमत्कार होता. त्या काळात मी विरोधी पक्षाचा मी पण नेता होतो. आम्ही नियमाचा अभ्यास करून अधिवेशन डबल घ्यायला लावलं सुशीलकुमार शिंदे. अजितदादा आणि जयंत पाटील पडद्यातून बघायचे हे आहे का, ते यायचे नाही सभागृहात, कारण तुटून पडायचो. पण त्यामध्ये मी आणि राणेसाहेब नेहमी रोज अधिवेशन संपलं की आम्ही बसायचो. येणाऱ्या अधिवेशनात पुढच्या वेळी काय करायचं, कोणत्या प्रकारचे आपल्याला मुद्दे उचलायचे आहेत, कोणत्या मुद्द्यावर, कोणत्या बिलावर काय भूमिका घ्यायची आहे, याची सगळी तयारी त्यांची राहायची. मी मुंडे साहेब, राणे साहेब त्यांच्या चेंबरमध्ये बसायचो. पाटील नावाचे त्यांचे सेक्रेटरी होते त्यावेळी, ते अतिशय हुशार होते आणि त्यावेळी फटाफट आकडेवारी, माहिती सगळी मिळून द्यायची. एक अतिशय आदर्श विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचा मला वाटते महाराष्ट्रातच नाही पण देशाच्या लोकतांत्रिक आणि लोकशाहीच्या इतिहासातला एक प्रभावी विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची नोंद होईल. इतकं उत्तम काम त्यांनी त्यावेळी केलं. उत्तम मंत्री म्हणून तर काम केलंच, पण उत्तम विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. एक व्यक्ती म्हणून त्यांचं मन खूप मोठं होतं.